ठाण्यामधल्या पोखरण रोड 2 इथे बिबट्याचं दर्शन झालंय। रात्री वनविभागानं ट्रॅप आणि कॅमेरे लावले, मात्र बिबट्या सापडला नाहीये। आज सकाळी पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। बेथनी हॉस्पिटल जवळ एका बांधकाम साइटवर हा बिबट्या आढळलेला आहे, मात्र अजूनही वन खात्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न तर केले जातात, मात्र तो सापडू शकलेला नाहीये। महाराष्ट्रामध्ये बिबट्याची दहशत वाढलेली आहे। अनेक ठिकाणी बिबटे दिसलेले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी संघर्ष देखील करावा लागलेला आहे। आता ठाण्यामध्ये देखील बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। मी सध्या ठाण्याच्या पोखरण रोड नंबर 2 इथे आहे आणि इथे आसपास मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या कंपन्या आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत। अशाच एका ब्लू स्टार कंपनीच्या या आवारामध्ये बिबट्या दिसलेला आहे। काल या बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या या परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर वनविभागाने आणि पोलिसांनी इथे येऊन संपूर्ण सर्च ऑपरेशन केलं, मात्र बिबट्या काल दिसला नव्हता। आज सकाळी मात्र पुन्हा एकदा बिबट्या हा याच परिसरात दिसलेला आहे। वनविभागाने हा संपूर्ण परिसर जो आहे तो सामान्य माणसांसाठी बंद केलेला आहे, येण्या जाण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि इथे स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जाते आहे। आणि हा आतमधला जो जुन्या या कंपनीचा परिसर आहे तो खूप मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी जागोजागी कॅमेरे लावलेले आहेत, त्या ठिकाणी जागोजागी पिंजरे लावलेले आहेत आणि त्या पिंजऱ्यामधून या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न हा वन विभागाकडून करण्यात येतो आहे। या सोसायटीच्या आवारात जर बिबट्या आला तर इथे आणखीन मोठी या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते। त्याच्यामुळेच बिबट्या या परिसरातून जुन्या कंपनीच्या परिसरातून बाहेर येऊ नये याची काळजी वन विभागाकडून घेतली जाते आहे। संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग म्हणून येऊरच्या या संपूर्ण परिसराला बघितलं जातं, येऊरच्या जंगलाला बघितलं जातं आणि त्याच जंगलातून बिबट्या हा बाहेर पडलेला आहे आणि तो सध्या पोखरण रोड नंबर 2च्या या जुन्या कंपनीच्या आवारात मुक्तपणे फिरतो आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.